अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्वांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी महाराजांनी लवकर पूर्ण कराव्यात हीच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर भक्त हो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 108 पारायण कसे करावे. आता हा ग्रंथ साधा सोपा नसून हा माझा तरी श्वास आहे, माझा जीव आहे आणि मी नेहमीच महाराजांना म्हणत असते की माऊली, तुमची सर्व सेवा म्हणजेच तुमचं नामस्मरण आणि श्री स्वामी चरित्र सारामृत पोथी माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत हे माझ्याजवळ असावं आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत श्री स्वामी समर्थ हे नाम माझ्या मुखात असावं. मी नेहमी माऊलींना हेच बोलत असते. भक्त हो, माझा हा विश्वास आणि यामुळेच माऊलींनी मला आजवर न मागतासुद्धा खूप काही दिलेलं आहे. आता ज्यांना मुलगा होत नाही, ज्यांना मूलबाळ पाहिजे किंवा 2-3 मुली आहेत, त्या घरात एक मुलगा हवाच अशी खूप इच्छा आहे ना, अजून लग्न होत नाही आहे, नोकरी लागत नाही आहे, घरात आजारी व्यक्ती, तर नवरा बायकोचं सतत भांडण होत आहे. बघा, खूप घरांमध्ये वादविवाद हे सतत चालू असतात. त्यामुळेच आलेली लक्ष्मीसुद्धा आपल्या घरात ठरत नाही आणि लक्ष्मी येणंसुद्धा बंद होतं. तर ज्या काही तुमच्या अडचणी आहेत, या सर्व अडचणींवरती सर्वात प्रभावी सेवा श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करणे. आता पारायण कसे करायचे, तर मी आज तुम्हाला 2 पद्धती सांगणार आहे आणि ही सर्व सेवा स्वामींच्या आज्ञेनुसार सांगते. तुमचा प्रश्न कोणताही असो, तुम्हाला पूर्ण श्रद्धेने ही सेवा करायची आहे आणि मी यामध्ये तुम्हाला माझा अनुभव देखील सांगणार आहे की मी मागच्या वर्षी या सेवा केल्या आणि मला महाराजांनी काय दिलं. आणि त्याचबरोबर बघा, खूप जणांचं स्वप्न असतं की मला घर करायचं आहे, म्हणजे घर घ्यायचं आहे, आमचं घराचा प्लॅन चाललेला आहे किंवा गाडी घ्यायची आहे. जे काही तुमचं स्वप्न असेल ते सुद्धा या ग्रंथाने पूर्ण होतं. मी तर म्हणेन सर्वात प्रभावी ही सेवा आहे आणि स्वामींची ही सेवा जो कोणी करेल ना, त्याला महाराजांना काहीही मागण्याची गरज नाही. महाराज एवढं सगळं देतात. बघा, आपण सेवा करतो, महाराजांना आपल्या मनातील सर्व इच्छा माहीत असतात. आपण काही जरी नाही मागितलं तरी त्यांना माहीत आहे की माझ्या भक्ताच्या मनात काय चाललेलं आहे, त्याला कुठल्या गोष्टीची उणीव आहे, त्याला कोणती गोष्ट मनाला म्हणजे सलते किंवा त्याला कुठला प्रश्न वारंवार भेडसावतोय. तो जो कोणता प्रश्न असेल त्याचं निरसन फक्त आणि फक्त हा ग्रंथ करेल. तर आता श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीचे पारायण कसे करावे, त्याचे नियम. तर सर्वात आधी आपण नियम पाहू. तर तुम्हाला हे पारायण करताना परान्न खायचं नाही, पूर्णपणे वर्ज. आणि त्याचबरोबर तुम्हाला मांसाहारसुद्धा करता येणार नाही. तुम्ही म्हणाल, ताई आमच्या घरामध्ये मांसाहार होतो आणि मग आम्ही काय करावं, तर त्यांना करू द्या. तुमचं पारायण चालू आहे ना, तर त्यांना करू द्या, खाऊ द्या. तुम्ही तुमचं पारायण करा. तुम्ही अजिबातही या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. हळूहळू महाराजसुद्धा त्यांच्यामध्ये बदल करतात आणि मग त्यांनासुद्धा वाटतं की आपल्या घरामध्ये स्वामींची सेवा होत आहे, तर या सेवेचं सर्वांनाच फळ मिळणार आहे. पारायण काळामध्ये ते सुद्धा पुढे बंद करतील. मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. त्याचबरोबर तुम्हाला बाहेरचं खायचं नाही. मग तुम्ही म्हणाल, मी माहेरी गेले होते किंवा मग मी पाहुण्यांकडे गेले होते, मैत्रिणीकडे गेले, मग आता खाण्याची वेळ आली. तर बघा, अशा वेळी तुम्ही काय करायचं, जर खायची वेळ आलीच तर मग तुम्हाला 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. हा मंत्र म्हणायचा मनातली मनात आणि मग खायचं. पण शक्यतो पारायण काळामध्ये कोणाच्या घरीही जाऊ नका. जेवढं होईल तेवढं तुम्ही तुमच्या घरामध्येच राहा, सेवा करा. मग याचं पूर्ण फळ मिळेल आणि तुमच्या घरामधील वातावरणसुद्धा खूप छान होईल. आता दुसरा प्रश्न म्हणजे असा की ताई, मग आम्ही पारायण लावल्यानंतर आम्हाला मासिक धर्म आल्यावरती काय करावं. तर बघा, मासिक धर्म आला ते 5 दिवस आपले स्किप होणार आहेत, कारण हा एक नैसर्गिक प्रॉब्लेम आहे आणि तो सगळ्यांनाच आहे. त्यामुळे इथे कुठलीही मनात शंका आणायची नाही. 5 दिवसानंतर पुन्हा आपल्याला जिथे आपलं स्टॉप झालेलं आहे तिथून पुढे करायचं. आणि सर्वात महत्त्वाचं अजून एक सांगते की खूप प्रश्न होते की ताई, पारायण करताना नित्यसेवा करायची की नाही. तर बघा, तुम्हाला नित्यसेवा ही करावीच लागणार आहे. म्हणजे जे काही आपले 3 अध्याय वाचन करतो आपण दररोज आणि स्वामी महाराजांचा जप
तारक मंत्र, ज्या आपल्या नियमित सेवा आहेत ना, त्या सेवा तुम्हाला करायच्याच आहेत. मग तुम्ही पारायण वाचून झाल्यावरती जेव्हा वेळ मिळेल रात्रीपर्यंत कधीही नित्यसेवा करू शकता. नित्यसेवा करून जर पारायण केलं तर तुम्हाला 5 महिन्यात जो काही अनुभव येणार आहे ना, तो तुम्हाला 2च महिन्यात येईल. मी स्वतः घेतलेला आहे. फक्त काय होतं, यावेळी तुम्हाला खूप हाल होतात किंवा मग आपल्याला सेवा असतात, नित्यसेवा आहे. प्लस आपल्याला पारायण आहे, आपल्याला कामे आहेत. बघा, सगळ्यांना जबाबदारी असते. तुम्ही आणि मी, आपल्या सर्वांना काम आहे. कारण महिला म्हटलं की त्यांना जबाबदारी जास्त असते. त्यामध्येच खूप ताई आहेत, जॉबला जातात. त्यांचेसुद्धा प्रश्न असतात की आम्हाला करायचं आहे ताई, मग आम्ही काय करावं? तर बघा, जॉबला जाणाऱ्या महिलांना एक खूप छान सांगते की तुम्ही काय करा, नित्यसेवा जी आहे ना, तिथं जेव्हा तुम्ही जॉबला जाता तिथे तुम्हाला जर थोडा ब्रेकमध्ये वेळ वगैरे असेल ना, तर त्यावेळीसुद्धा तुम्ही नित्यसेवा सोबत तुम्ही ग्रंथ घेऊन जा आणि तुम्ही तिथे वाचन करा, जपसुद्धा तिथे करू शकता. आणि जर तुमचा प्रवासात जास्त वेळ जात असेल, प्रवासातसुद्धा तुम्ही तुमची नित्यसेवा करू शकता. नित्यसेवेला कुठलंही बंधन नाही. फक्त पारायण तुम्हाला मग रात्री घरी आल्यानंतर हातपाय तोंड वगैरे धुवून पारायण करावं लागेल. अशा पद्धतीने केलं तर जॉबवाल्या महिलासुद्धा पारायण करू शकतात. आता हे सर्व नियम झाले. तुमच्या घरामध्ये इतरांना जर मासिक धर्म वगैरे आला तर मग तुम्हाला आंघोळ केल्याबरोबरच स्वतःचा आधी तुम्हाला पारायण वाचून घ्यावं लागेल, म्हणजेच त्या व्यक्तींना स्पर्श वगैरे करण्याआधी. आता पारायण करताना मी तुम्हाला सर्वात आधी एक महत्त्वाचं सांगते. ज्या महिलांना मुलगा पाहिजे आणि ज्या महिलांना संतान होतच नाही आहे, खूप वर्ष झालेत लग्नाला, ताई आम्हाला बाळच नाही आहे, मी आधीसुद्धा खूप व्हिडिओमध्ये तुम्हाला ही सेवा दिलेली आहे की तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 108 पारायण करावे लागणार आहेत. आणि तिथे मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्या सोयीनुसार एका महिन्यात 11, एका महिन्यात 21 करा. पण तुम्ही जर 108 पारायणाचा संकल्प केला आणि 108 पारायण केले या पद्धतीने, तर तुमची ही इच्छा 100% पूर्ण होणार. तुमच्या मनामध्ये शंकासुद्धा घेऊ नका की होईल की नाही. सेवा करताय ना, मग महाराजांना हे द्यावंच लागतं तुम्हाला जे काही पाहिजे ते. तर बघा, 108 पारायण करताना तुम्ही म्हणाल की खूप दिवस लागतात, म्हणजेच 108 दिवस. त्यामधून आपले 5 दिवस महिन्याचे वजा होणार आहेत. तर म्हणजे आपल्याला एक 4 महिने लागू शकतात या सेवेसाठी. तर एवढा काळसुद्धा आपल्याला इथे जाऊ द्यायचा नाही. एका दिवसात तुम्ही 2 पारायण केले तरीसुद्धा चालतं. मी स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. पण मी 51, 21 केले होते. 108 मी स्वतःसुद्धा केले नाहीत, मैत्रिणींनी केले होते. तर तिला खूप सुंदर अनुभव आला. तुमची जर श्रद्धा आणि तुमचा महाराजांवर पूर्ण विश्वास असेल आणि खूप काही दिवसांपासूनची सेवा असेल किंवा आधीचं प्रारब्धसुद्धा तुमचं सेवेमध्ये गेलेलं असेल, पूर्व प्रारब्ध, तर तुम्हाला खूप लवकर फळ मिळतं. मैत्रिणींनीसुद्धा तिचं घर होण्यासाठी 108 पारायणाचा संकल्प केला होता, पण तिने 51 करण बोलली होती. 21 पारायण झाले की भक्त हो, खूप सुंदर ठिकाणी तिने प्लॉट घेतला आणि तिथे तिचं आता घराचं कामसुद्धा सुरू आहे. आणि स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये 108 आरतीचा सुद्धा त्यांनी संकल्प केला होता. आणि खरंच या 2 सेवा सर्वात प्रभावी आहेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी केंद्रामध्ये जाऊन 108 आरतीसुद्धा करू शकता. पण आता हे 108 तुम्हाला पारायण करायचे आहेत, तर तुम्ही कसे करायचे, म्हणजे बघा, खूप जणांना कन्फ्यूज होतं की हे पारायण कसं वाचायचं. यामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत. तुम्ही पोथीसुद्धा इथे पाहत आहात. हीच पोथी तुम्ही जवळच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये किंवा मठामध्ये तुम्हाला मिळेल. तर श्री स्वामी चरित्र सारामृत पोथी ताई कोणती वाचावी हा सुद्धा प्रश्न येतो. पोथीचे 2-3 प्रकार आहेत आणि एकच सर्व काही आहे. पण ही जी इथे तुम्ही पोथी पाहताय ती पोथी कशी आहे की यामध्ये खूप सगळ्या ओव्या असतात. त्या ओव्या गाळून, म्हणजे जरा कमी करून सर्व भक्तांना ही सेवा करता येईल म्हणून दिंडोरी प्रणित गुरुमाऊलींनी ही पोथी बनवलेली आहे. म्हणजेच तुम्हाला कितीही काम असू द्या, तेवढ्या कामामधून तुम्ही 1 तास वेळ काढू शकता आणि स्वामींची सेवा करू शकता. यामागचाच तो दृष्टिकोन आहे. म्हणून तुम्हाला ही पोथी घ्यावी लागेल. म्हणजे काय होईल, तुमचा वेळ वाचेल. जर तुम्ही दुसरी मोठी पोथी घेतली ना, माझ्याकडे दुसरी पण आहे जी मी पोथी आधीपासून वाचन करायची, मला त्याला कंप्लीट 2.5 तास लागतात. आणि जी आत्ताची ही पोथी आहे तुम्ही पाहताय, तर ही पोथी वाचण्यासाठी मला स्वतःला 50 मिनिटे लागतात. सुरुवातीला मला 1.5 तास लागायचा, पण आता नित्यसेवा असते आणि वारंवार माझ्याकडून पारायण स्वामी महाराज करून घेतात, त्यामुळे मला फक्त 50 मिनिटे लागतात. मी फार घाई करत नाही, कारण काय होतं, वाचन करायचं आहे, चला उरकायचे म्हणून फास्ट वाचायचं, डोक्यात वेगळंच काहीतरी.
हे मी स्वतः करत नाही, तुम्हीसुद्धा करायचं नाही. पूर्ण जे काही वाचताय ना, तो सारांश समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आणि एवढं मन लावून जर वाचलं ना, तर साक्षात स्वामी तुमच्या समोर आहेत आणि तुम्ही स्वामींचं चरित्र वाचताय, स्वामी ऐकतायत, हा एक तुम्हाला भास होईल. आता एक उपाय करायचा आहे. मांडणी कशी करायची, तर गुरुचरित्र पारायण करताना मांडणी जशी करतो तशीच करायची आहे आणि तो व्हिडिओ देईल, तो तुम्ही पहा, त्यानुसार मांडणी करा. आणि जिथे आपण पोथी ठेवतो स्वतःसाठी एक आसन घेतो, तर एकच आसन तुम्हाला तुमचे पूर्ण पारायण होईपर्यंत वापरायचं आहे. ते आसन तुम्ही इतर व्यक्तींना घरातील द्यायचं नाही. त्याचबरोबर पोथीच्या शेजारी तुम्हाला एक नवीन कोरं आसन ठेवायचं आहे आणि ते आसन महाराजांच्या नावाचं ठेवायचं आहे. त्या आसनावरती स्वतःसुद्धा स्पर्श करायचा नाही आणि मुलांना वगैरे घरातील जाऊ द्यायचं नाही. काय होतं, लहान मुले असली त्यांना काही कळत नाही, समजा आसन आहे बाबा ते जाऊन बसतील, तर तशी चूक म्हणजे मुलांकडून आपोआप घडून गेली तर मनात शंका नाही आणायची. पण तुम्ही ती काळजी घ्या. वाचन करताना आसन महाराजांना टाकून ठेवा. अगदी छोटंसं तुमचं घर असेल तर मग पूर्ण तुमची पोथी वाचून झालं एक पारायण, तर ते पुन्हा आसन तुम्ही घडी करून एक साईडला ठेवून द्या, म्हणजे मुलं वगैरे सुद्धा जाऊन बसणार नाहीत. पण आता माझ्याकडे कसं सेपरेट रूम आहे देवघराची, त्यामुळे मग मी ते आसन तसंच ठेवत असते महाराजांचं. आणि तुम्ही 1-2 पारायण केले किंवा आता 108 पारायण तुम्ही लावलेले आहेत, तर मग तुम्हाला बघा एक 5-6 पारायण झाले की तुमची सेवा जर खूप छान असेल, मनापासून असेल, तर 2 पारायण झाले ना की तुम्हाला महाराज त्या आसनावर बसून ऐकत आहेत, हा भास होईल. मी स्वतः अनुभव घेतला. मागे मी 21 पारायण करत होते आणि पहिल्या दिवशीचं पारायण झालं, दुसरं झालं, तिसऱ्या दिवशी मी म्हटलं, महाराज मी तुमचं मनापासून सर्व करते आणि मला तुम्ही वारंवार अनुभव दिलेले आहेत, पण मला हा अनुभव घ्यायचा आहे म्हणून मी इथे तुम्हाला आसन ठेवलेलं आहे. असं नसतं व्हा, मी दररोज म्हणते, पण 2 दिवस झाले मला काही जाणीव झाली नाही. बघा भक्त हो, मी वाचन सुरू केलं, पहिला अध्याय माझा वाचून झाला, दुसरा अध्याय वाचून झाला, तिसरा अध्याय वाचन करत असताना म्हणजे बघा नवीन कोरे कपडे घातल्यावर नाही का ती व्यक्ती थोडीशी चालत येत असताना आपल्याला त्या कपड्यांचा आवाज येतो, एकमेकांना कपडे घासल्याचा. बघा तुम्हाला तो आवाज तुम्ही आठवून बघा, नवीन कोरे कपडे घातल्यावरती कसा आवाज येतो, तसा एकदम असा आवाज आला माझ्या पाठीमागून आणि माझ्या पूर्ण अंगाला एकदम काटा आल्यासारखा झाला. माझ्या डोक्यावरून पाठीपर्यंत असा हात फिरवल्यासारखा मला भास झाला आणि जे काही आसन महाराजांना दिलं होतं त्या आसनावरती जाऊन महाराज बसताहेत, हा पूर्ण अनुभव मला आतूनच साक्षात्कार होत होता. अंगाला सनसन काटा येत होता आणि मी लगेच बोलले, वाचन वाचत असताना सुद्धा महाराजांना मी बोलले की त्या आसनाकडे पाहून, महाराज तुम्ही आहात ना, बसा, मी खूप वाट पाहत होते तुमची. भक्त हो, त्या क्षणी मी वाचन करत होते पण डोळ्यामध्ये आपोआप अश्रू येत होतात. मलाच कळलं नाही की हे म्हणजे हा प्रकार काय आहे. तुम्हाला सांगताना सुद्धा मला खरंच आनंद अश्रू येत आहेत आणि हा अनुभव मी घेतला, तुम्ही सुद्धा घ्या. आणि माझी जी काही इच्छा होती म्हणजेच मिस्टरांचे काही कामं अडकले होते, ते कामे होऊन जे काही पैसे गुंतलेले होते ते सुद्धा निघणं गरजेचं होतं. तर माझ्या मिस्टरांना खरंच त्या कामामध्ये यश आलं आणि आज खूप काही महाराजांना आधीपासून मागत होते त्या सर्व गोष्टी महाराजांनी दिलेल्या आहेत. न मागता सुद्धा महाराजांनी माझ्यासाठी खूप छान नियोजन केलं. कधीच स्वप्नात विचार केला नव्हता या गोष्टींचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मी त्यावेळी एक पुत्रप्राप्तीसाठी व्हिडिओ शेअर केला होता आणि असं बोलले होते, महाराज तुम्ही बुद्धी दिली, मी शेअर केला, पण फक्त म्हणजे लोकांनी व्हिडिओ पाहावे म्हणून नव्हे, पण ही सेवा केल्याने खूप जणांना अनुभव यावा. तर भक्त हो, तो व्हिडिओ 2 महिन्याच्या नंतर व्हायरल होऊ लागला आणि तिथे कमेंट्स येऊ लागल्या की ताई आम्हाला म्हणजे गर्भधारणा होत नव्हती, खूप वर्षानंतर झाली. एका ताईंची कमेंट आली की ही सेवा सुरू केल्यानंतर ताई मला मुलगाच झाला. आणि मग नंतर आपण दत्त जयंतीला व्हिडिओ शेअर केला, त्या व्हिडिओला तर खरंच खूप सगळ्यांचा प्रतिसाद मिळाला आणि महत्त्वाचं म्हणजे खूप जणांना अनुभव आलेले आहेत. कालसुद्धा एका ताईंची कमेंट होती की ताई मी 3 तांदळांचा आणि 3 फुलांचा उपाय केला तर मला प्रेग्नेन्सी राहिलेली आहे. तर भक्तांनो, हे सर्व काही श्री गुरुदत्त स्वामी महाराज करत आहेत. मी निमित्त मात्र आहे. मी ते जशी आज्ञा करतात तशी तुम्हाला इथे सेवा सांगते. अजून एक, आता 108 पारायण करायचे आहेत. खूप जणी म्हणतील आम्हाला हे होणार नाहीत. तुम्ही काय करा, 108 पारायणाचा संकल्प करा आणि ते पारायण करत असताना महाराजांना सांगा की महाराज एखाद दिवशी काहीही अडचण येऊ शकते, त्या दिवशी जर माझ्याकडून पारायण झालं नाही तर मी ते पारायण दुसऱ्या दिवशी वाचन करेल. म्हणजे असं सुद्धा तुम्ही संकल्पमध्ये बोला. म्हणजे
एखाद दिवशी राहिलं तरी मग आपण दुसऱ्या दिवशी 2 किंवा 3 वाचू शकतो. पण आता तुम्हाला एका दिवशी 2 वाचता येतात. तुम्हाला निश्चित कुठली वेळ करण्याची गरज नाही. कारण तुमचे प्रश्न होते की ताई फिक्स एक वेळ लागते का हे पारायण करण्यासाठी? तर अशी काहीच गरज नाही. तुम्ही सकाळच्या प्रहरामध्ये एक आणि सायंकाळी हातपाय तोंड वगैरे धुवून एक पारायण करू शकता, असं तुम्ही संकल्पमध्येच बोला. पण आता ज्या ताईंना हे शक्यच नाही ना, त्यांनी 51 असे करू शकता. आणि मग जे काही 51 म्हणजे किती होतात? 102 होतात. आणि मग जे काही राहतील ते तुम्ही मग पुन्हा एक 7 पारायणाचा संकल्प करा आणि ते करा, म्हणजे तुमचे 108 होऊन जातील. तर एक दिवसात तुम्ही 2 वाचन करू शकता. 11, 21 जर करायचे असेल तर मग तुम्हाला या पद्धतीने 11 दिवसात 11 वाचन करायचे, 21 दिवसात 21, म्हणजे एका बैठकीत एक पारायण करायचं आहे. आता तुम्हाला पारायण हे 3 दिवसाचं 7 दिवसाचं करता येईल, पण वेळ खूप जातो आणि मला तरी वाटतं एका बैठकीत एक केलेलं खूप चांगलं होईल. पण शक्य नसेल तर मग तुम्ही काय करू शकता, रोजचे 3-3 अध्याय आपण जसे नित्यसेवेचे वाचतो तसं पारायण करून 7 दिवसात एक पारायण होईल. मग बघा तुम्हाला वर्ष लागेल 108 पारायण होण्यासाठी. म्हणून मला असं वाटतं की 3 दिवसाचं एक पारायण करू नका, किंवा मग 7 दिवसाचं एक करू नका, एका दिवसाचं एक पारायण करा. खूप सुंदर तुम्हाला या पारायणाचा अनुभव येईल. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे तुम्ही पारायण लावल्यानंतर तुम्ही खूप छान निश्चय केला आहे, इच्छासुद्धा तुमची तशीच मोठी आहे, तर तुमच्या घरात वादविवाद होणार, कोणाला काही तुम्ही न बोलता तुमच्याकडे भांडण येणार. हे होत असतं, मी अनुभव घेतलेला आहे. या काळामध्ये पती पत्नींची भांडणे होणार, हे तर बघा नक्कीच आहे. कारण काय होतं की आपल्या घरामध्ये जी काही आपण सेवा लावलेली आहे, आपल्या आजूबाजूला जी काही वाईट शक्ती आहे किंवा जे षडरिपू आहेत, काम, क्रोध, मद, मत्सर, हे मुद्दामून आपल्या या कार्यामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करतात. मग आता तुम्ही काय कराल की मी पारायण करत आहे आणि बघा आज घरामध्ये वाद झाला, महाराज का बरं मी सेवा करते आणि असं होते, मला नाही करायची सेवा, हा सुद्धा तुमच्या मनात प्रश्न निर्माण होणार. माझ्या झाला होता. पण मी त्यावेळी महाराजांना, भांडण जरी झालं, घरात वादविवाद झाला तरीसुद्धा मी महाराजांना काय बोलायचे की नाही, मला तुमची सेवा करायची आहे, काही होऊ द्या, मी रडत पडत तुमची सेवा करणार म्हणजे करणार, मला तुमच्या चरणांपासून दूर करू नका महाराज. आणि अशी विनंती करून मी माझे पारायण कंप्लीट केले. त्यावेळी मला खूप त्रास झाला. तर मी 2023मध्ये 6 महिन्यामध्ये 108 पारायण कंप्लीट केले. आणि माझी ज्या सेवा आहे, सेवा लावल्या की हा त्रास व्हायचा, सेवा बंद झाल्या की पूर्ण वातावरण एकदम छान व्हायचं. आणि मग लक्षात आलं की चला, महाराजसुद्धा परीक्षा पाहतात किंवा षडरिपूसुद्धा आपल्याला त्रास देतात, पण आपण मागे हटायचं नाही आणि तुम्हीसुद्धा ते करायचं आहे. आणि एक शेवटचा उपाय, तुम्ही पारायण लावलेले आहेत, तुम्हाला मुलगा पाहिजे किंवा संतान प्राप्तीसाठी, नोकरीसाठी, घरातील वादविवाद, तुमच्याकडे पैसा वगैरे येत नाही, जी काही इच्छा आहे त्यासाठी, तर तुम्ही पारायण वाचत असताना महाराजांना आसन तर ठेवणारच आहात, पण तुम्ही एक तांब्या भरून पाणी तुम्हाला जवळ ठेवायचं आहे आणि त्यामध्ये एक तुळशीपत्र घालून ठेवा. पूर्ण पारायण वाचून झाल्यानंतर तुमच्या मुलांना द्या, तुम्ही स्वतः घ्या आणि तुमच्या मिस्टरांना सुद्धा ते पाणी द्या. त्यामुळे तुम्हाला मुलगा पाहिजे, मुलगा होईल. आणि ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांना सुद्धा बघा शरीरामध्ये काही क्रिया अशा होतील की तुम्हाला लवकर प्रेग्नेन्सी राहील. फक्त आणि फक्त हे महाराज करू शकतात. तर भक्त हो, सर्वांनी इथे सांगितलेले उपाय करायचे आहेत. महाराजांवर पूर्ण श्रद्धा ठेवा आणि मग सेवा करा. शंका अजिबात घेऊ नका. शंका घेतली की काय होईल, महाराज म्हणतील सेवा करती, आमच्यावर सोडवलं आहे आणि पुन्हा शंका घेती, म्हणजे महाराजांवर अविश्वास दाखवल्यासारखं होतं. म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे, विश्वास ठेवा, त्यांच्यावर सोडून द्या, सेवा करा. त्यांना तुमचं काम 100% करावंच लागणार आहे. तर व्हिडिओ खरंच खूप मोठा झाला, शॉर्टकट सांगण्याचा प्रयत्न केला, पण सेवा महत्त्वाची होती, त्याबद्दल खरं क्षमा. आणि सर्वांनी आता कमेंट्समध्ये स्वामी आई लवकर इच्छा पूर्ण करा असे लिहा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ पुढे जास्तीत जास्त शेअर करा. जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आजची सेवा स्वामी आई चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.